हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सर तुमचं एडुकेटमध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे न्यू चॅप्टर काय लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. पार्ट 1 बघितला आपण. आता आजपासून आपण पार्ट 2 बघणार आहे. ठीक आहे. सो आजच्या पार्टमध्ये इन टुडेज पार्ट वी हॅव 2 टॉपिक्स, 2 मेजर टॉपिक आहेत. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन बघू, रिप्रोडक्शन काय असतं. त्यानंतर बघू आज एसेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बघणार आहे बायनरी फिजन आणि मल्टिपल फिजन. सो इंट्रोडक्शनमध्ये बघू व्हॉट डू वी मीन बाय रिप्रोडक्शन. द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेशीज बाय एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय? नवीन ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन सेम स्पेसिसचा बाय दी एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे जो अगोदर ऑर्गॅनिझम आहे त्या अगोदरच्या ऑर्गॅनिझम पासून जे नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे सेम स्पेसिसचा, त्याला आपण म्हणणार आहे रिप्रोडक्शन. त्याला काय म्हणणार आहे आपण? रिप्रोडक्शन. ठीक आहे. एखादा नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतोय त्याच्या सेम स्पेसिसच्या जुन्या ऑर्गॅनिझम पासून, ह्या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणणार आहे. ठीक आहे. रिप्रोडक्शन इज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स इन दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्यांच्यात हा जो रिप्रोडक्शन आहे वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहे. ठीक आहे. आता रिप्रोडक्शन इन दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही आहेत आपल्याकडे, ठीक आहे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे रिप्रोडक्शन्स आहेत दोज टेक्स प्लेस बेसिकली इन दी 2 methods. Those are asexual method of reproduction and sexual method of reproduction. So today in this part we will study asexual mode of reproduction. म्हणजे आज आपण asexual reproduction बघणार आहोत या पार्टमध्ये. तर what do we mean by asexual reproduction? So the process of formation of new organism of the same species by the existing organism without involving their gametes is called as asexual reproduction. म्हणजेच नवीन ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन सेम स्पेसिसचा त्याच्या जुन्या ऑर्गॅनिझम पासून, बट त्यांचे गॅमेट्स इन्व्हॉल्व्ह होणार नाही आहेत. त्यांचे गॅमेट्स इन्व्हॉल्व्ह होणार नाही आहेत. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे? एसेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे 2 ऑर्गॅनिझम पासून जर एक नवीन ऑर्गॅनिझम क्रिएट होत असेल पण त्या 2 ऑर्गॅनिझमचे गॅमेट्स इन्व्हॉल्व्ह होत नाही आहेत, अशा रिप्रोडक्शनला आपण म्हणणार आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. बट हे जे काही एसेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे ह्यात तुम्ही बघाल 2 ऑर्गॅनिझमचे जरी गॅमेट इन्व्हॉल्व नसतील बट दी फॉर्म्ड न्यू ऑर्गॅनिझम हॅज दी एक्झॅक्ट सेम जेनेटिक सिमिलॅरिटी विथ दोज ऑफ दी एक्झिस्टिंग वन. म्हणजेच जे काही नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म झाले एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम पासून, जरी त्यांचे गॅमेट्स इन्व्हॉल्व नसतील तरी ह्या नवीन ऑर्गॅनिझमची जेनेटिक जे काही प्रॉपर्टीज आहेत दोज आर एक्झॅक्टली सिमिलर टू देअर एक्झिस्टिंग वन. म्हणजे ह्यांची जे काही जेनेटिक प्रॉपर्टीज आहेत ते सेम आहेत. कोणासोबत सेम आहेत? एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम विथ, जरी त्यांचे गॅमेट्स इन्व्हॉल्व नसतील. म्हणजे गॅमेट्स जरी इन्व्हॉल्व झाले नसतील तरी नवीन ऑर्गॅनिझमचे जे जेनेटिक प्रॉपर्टीज आहेत ते सेम आहेत जुन्या ऑर्गॅनिझमपासून. ठीक आहे. अँड दिस प्रोसेस दॅट इज एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन इज फास्ट प्रोसेस. हे खूप लवकर होतं. ठीक आहे. वेरस सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन इज थोडासा स्लो प्रोसेस आहे, बट एसेक्शुअल इज अ फास्ट. सो एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहोत एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं होतं ते आपण आता बघणार आहोत. त्यात पण 2 आहेत आपल्याकडे, बायनरी फिजन आणि मल्टिपल फिजन. सो लेट्स स्टार्ट विथ दी फर्स्ट, दॅट इज बायनरी फिजन. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ दी बायनरी फिजन. सो बायनरी फिजन काय? व्हॉट डू वी मीन बाय बायनरी फिजन? इन दी बायनरी फिजन द पॅरेंट ऑर्गॅनिझम इज स्प्लिट्स इनटू 2 न्यू ऑर्गॅनिझम. दी पॅरेंट ऑर्गॅनिझम इज स्प्लिट्स इनटू 2 न्यू ऑर्गॅनिझम. बायनरी फिजनमध्ये काय? एक पॅरेंट ऑर्गॅनिझम हा 2 नवीन ऑर्गॅनिझममध्ये स्प्लिट होतो. स्प्लिट म्हणजे वेगळा होतो. काय होतो? वेगळा होतो. एक पॅरेंट ऑर्गॅनिझम 2 नवीन ऑर्गॅनिझममध्ये वेगळे होऊन जातात. कसे होतात ते बघू आपण. सो दी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक ॲमिबा, पॅरामेशियम, लेशमेनिया एक्सेट्रा असे सगळे ऑर्गॅनिझम्स काय ते बायनरी फिजनने नवीन ऑर्गॅनिझम बनवतात. जसं की मी तर आय हॅव टेकन एन एक्झाम्पल ऑफ बायनरी फिजन इन द केस ऑफ अमिबा आहे. ठीक आहे. एक पॅरेंट सेल दिसते तुम्हाला, त्याच्यात एकच न्यूक्लियस आहे ना. पुढं काय होणार आहे? हाच पॅरेंट सेल डिवाइड होत 2 नवीन ऑर्गॅनिझममध्ये होणार आहे. कसं होतं बघा. सगळ्यात पहिले तुम्ही इथे एक सेल बघत असाल, मग इथं तो सेल डिवाइड व्हायला चालू झाला आहे. इथे एक सेल आहे, इथं तो सेल आणि ॲज वेल एज द न्यूक्लियस डिवाइड व्हायला चालू झालेला आहे. इथे तुम्ही बघा 2 वेगवेगळे न्यूक्लियस तयार झालेत आणि सायटोप्लाझम पण डिवाइड होणार आहे. आणि लास्ट स्टेजमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2 न्यू सेल्स फॉर्म झालेले आहेत. सो दिस इज दी
बायनरी फिजन इन द केस ऑफ अमिबा, ज्याच्यात पॅरेंट सेल इज डिवायडेड इंटू 2 न्यू ऑर्गॅनिझम्स. कळालं तुम्हाला? ओके. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स तुम्ही रिप्रोड्यूस करणार आहे ते सगळे मिटिओटिक सेल डिव्हिजननी होणार आहेत. ठीक आहे. इन एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन दी सेल इज डिवायडेड बाय मिटिओटिक सेल डिव्हिजन. ठीक आहे. आपण जे मागच्या चॅप्टरमध्ये पार्ट 1 मध्ये बघितलं होतं मिटिओटिक सेल डिव्हिजन, त्या मेथडनीच सगळे डिवाइड होणार आहेत. आणि हे जे बायनरी फिजन आहे ह्याच्यात ॲक्सिस ऑफ फिजन इज डिफरंट फॉर डिफरंट मॉलिक्युल्स. ठीक आहे, किंवा डिफरंट ऑर्गॅनिझम. ॲक्सिस ऑफ फिजन म्हणजे डिवाइड होण्याचा जो ॲक्सिस आहे तो वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम किंवा वेगवेगळ्या मॉलिक्युल्स वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा वेगवेगळा आहे. कन्सिडर दी अमिबा. ठीक आहे. इन द केस ऑफ अमिबा डिवाइड्स इन दी एनी मॅनर. ठीक आहे. अमिबा डिवाइड्स इन दी एनी मॅनर, कुठल्याही मॅनरमध्ये करतो, कारण की अमिबा पूर्णपणे फ्लेक्सिबल असतो, कुठल्याही पार्टमधून तो डिवाइड होतो. तो आता इथून डिवाइड झालाय, तो इथून होऊ शकतो, कुठूनही डिवाइड होऊ शकतो. ठीक आहे. सो अमिबा परफॉर्म्स दी सिम्पल बायनरी फिजन. ठीक आहे. इन केस ऑफ पॅरेमेशन, जसं की तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, पॅरेमेशन परफॉर्म्स ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. पॅरेमेशन परफॉर्म्स ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. अँड युग्लेना पण एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. युग्लेना परफॉर्म्स दी लॉंगिट्युडनल बायनरी फिजन. प्रत्येक ऑर्गॅनिझमची जी ॲक्सिस ऑफ फिजन आहे, ठीक आहे, ती वेगवेगळी आहे. युग्लेनामध्ये लॉंगिट्युडनल झाली आहे. त्यानंतर पॅरेमेशनमध्ये ट्रान्सव्हर्स आहे आणि अमिबा इज सिम्पल बायनरी फिजन. कळलं तुम्हाला? नाउ विल गो टुवर्ड्स दी मल्टिपल फिजन. तो आपण बघणार आहोत मल्टिपल फिजन. इन दी मल्टिपल फिजन दी पॅरेंट ऑर्गॅनिझम स्प्लिट्स टू फॉर्म मेनी न्यू ऑर्गॅनिझम. जसं बायनरी जे नावातच तुम्हाला कळतंय, बायनरी म्हणजे एक पॅरेंट सेल 2 याच्यात डिवाइड होते. मल्टिपल फिजनमध्ये काय होणार आहे, तुमचं जसं नावातच कळतंय तुम्हाला, एक पॅरेंट सेल हा मल्टिपल म्हणजे जास्तीत जास्त ऑर्गॅनिझममध्ये डिवाइड होणार आहे. कसं होणार आहे आपण ते बघू. समटाइम्स अ प्रोटेक्टिव्ह वॉल ऑर द साइस्ट इज फॉर्म्ड अराउंड दी सेल. जो काही सेल असतो आपल्या, त्या सेलच्या अवतीभोवती एक प्रोटेक्टिव्ह वॉल किंवा त्याला साइस्ट म्हणतो, ती फॉर्म होते. ठीक आहे. एक प्रोटेक्टिव्ह वॉल फॉर्म होते. नाव दी प्रोटेक्टिव्ह वॉल इज फॉर्म्ड. नाव दी cell as well as the nucleus divides several times inside this protective wall to form many daughter cells. ठीक आहे. ह्या प्रोटेक्टिव्ह वॉलच्या आतमध्ये हा जो सेल आहे आणि हा जो न्यूक्लियस आहे हा बरेच वेळा डिवाइड होतो मल्टिपल फिजनमध्ये. ठीक आहे. मल्टिपल फिजनने बरेच वेळा डिवाइड होतो आणि रिझल्ट काय येणार तुमचा? रिझल्ट मेनी डॉटर सेल्स. आता इथं तुम्ही बघा, एक सेल आहे, इथं बरेचसे छोटे नवीन सेल्स प्रोड्यूस झालेले आहेत बाय मल्टिपल फिजन. कशाच्या आत? या प्रोटेक्टिव्ह वॉलच्या आतमध्ये. ठीक आहे. बाय मल्टिपल फिजन झालेले आहेत. ओके. नाव वेन दी फेवरेबल कंडिशन अराइव्स, जेव्हा कधी एखादी चांगली कंडिशन, फेवरेबल कंडिशन येईल, देन दिस साइस्ट और दी प्रोटेक्टिव्ह वॉल इज ब्रेक डाउन टू रिलीज दिस न्यू डॉटर सेल टू फॉर्म न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जे काय डॉटर सेल होते तुम्ही बघा, आता सगळे रिलीज होतात, ते बाहेर जातात, ते टू फॉर्म अ न्यू ऑर्गॅनिझम. मग हे प्रत्येक डॉटर सेल एक असा नवीन सेल फॉर्म करणार आहे. परत त्या प्रत्येक सेलमधून त्याचे डॉटर सेल क्रिएट होणार आहे आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत? मल्टिपल फिजन. कळलं तुम्हाला? एक पॅरेंट ऑर्गॅनिझम हा बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्स क्रिएट करतो, ह्या प्रोसेसला आपण मल्टिपल फिजन म्हणणार आहोत. ठीक आहे. कळलं तुम्हाला? तो आजच्या व्हिडिओचे सगळे टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत. तो हा व्हिडिओ आपल्याला इथंच थांबवावा लागेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.